whole divided by x cube plus 3 to the power 6. हे होईल dy by dx 3x square into x cube minus 5 to the power 4 x cube plus 3 whole square x cube plus 3 whole square into 5x cube minus 3x cube 2x cube plus 30 whole divided by x cube plus 3 to the power 6. हे आपला फायनल आन्सर असू शकते. अजून एखादी स्टेप जर करायचं जर म्हणलात तर या इथून 2 कॉमन घेऊ शकता तुम्ही. चला लिहून घ्या. मी फक्त पहिले 2 स्टेप रफ केलतो. तुम्ही ऑलरेडी प्रॉब्लेम लिहिते वेळेस ते लिहून घेऊ शकता. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. इथून आता क्वेश्चन थोडेफार लेंदी राहतील आपले. फिफ्थ वन 1 plus sin square x whole square 1 plus cos square x whole cube 1 plus sin square x whole square into 1 plus cos square x whole cube. या टर्मला y कन्सिडर करतो मी. लेट y इक्वल टू बी दिस टर्म डिफरेंशिएट with respect to x dy by dx is equal to d by dx 1 plus sin square x whole square into 1 plus cos square x whole cube whole power आहे 1. डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते पण मध्ये फंक्शन्स किंवा व्हेरिएबल्स असे आहेत. 2 व्हेरिएबल्स आहेत. मेनली 2 व्हेरिएबल्स आहेत जे की मल्टिप्लिकेशन मध्ये आहेत. आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ u इंटू v हे फॉर्म्युला यूज करावा लागेल. एक टर्म बाहेर म्हणजे कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह. हे होईल u इंटू u कॉन्स्टंट ट्रीट करू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ v 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल क्यूब प्लस v इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल क्यूब इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर u into derivative of v plus v into derivative of u. हे होईल 1 plus sin square x whole square into जेव्हा इथं मी डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायला येतो या जागी हे x to the power n आहे किंवा f of x to the power n आहे. होल पॉवर जर 1 असेल तरच डेरिव्हेटिव्ह मध्ये इम्प्लिमेंट होते. 1 सोडून जर काही पॉवर असेल
तर त्याला आयदर आपण x टू द पॉवर n म्हणता किंवा f ऑफ x टू द पॉवर n म्हणता. हे तर x टू द पॉवर n होऊ शकत नाही. हे आहे f ऑफ x टू द पॉवर n. डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x टू द पॉवर n जर असेल, याचा डेरिव्हेटिव्ह येईल n f ऑफ x टू द पॉवर n मायनस 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. हे होईल n f of x to the power n minus 1, 3 minus 1 ते होईल 2 into derivative of f of x आहे 1 plus cos square x. इथं लिहिते वेळेस मी असं लिहितो, इथं स्क्वेअर आहे याचा अर्थ ते पूर्ण कॉसचा पॉवर आहे. 1 plus cos x होल स्क्वेअर. इथं पॉवर आहे याचा अर्थ ते असा टर्म आहे प्लस 1 plus cos square x होल क्यूब कॉन्स्टंट जशाच तसं लिहू. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर होतं ऑलरेडी, तिथं काही सॉल्व करायची गरज नाही. इंटू अगेन हियर f ऑफ x टू द पॉवर n, याचा डेरिव्हेटिव्ह येईल n f ऑफ x टू द पॉवर n मायनस 1, 2 मायनस 1 येईल पॉवर मध्ये 1, 1 असेल तर लिहायची गरज नाही. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x 1 प्लस साइन स्क्वेअर x, त्याला असंही लिहू शकता आपण. आता इथे हे टर्म इथंपर्यंत जशाच कसं लिहायचं, इथंच आपल्याला सॉल्व करायचं आहे. 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर x होल स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर x होल स्क्वेअर. आता थोडं स्टेप बाउंस करू शकता आपण. होल पॉवर 1 आहे, मध्ये टर्म्स ॲडिशन मध्ये आहेत, दोन्ही टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली इम्प्लिमेंट होते. 1 आहे सेपरेट कॉन्स्टंट, त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. कॉस एक्सचा होल स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व करायचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स होल स्क्वेअर, कॉस एक्स होल स्क्वेअर प्लस 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल क्यूब 2 इंटू, हे 2 आधी लिहून घेतो, 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स होल स्क्वेअर, साइन एक्स होल स्क्वेअर. हे होईल 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 बीइंग सेपरेट कॉन्स्टंट ते होईल 0 प्लस हे होईल f ऑफ x टू द पॉवर n. f ऑफ x टू द पॉवर n चा डेरिव्हेटिव्ह n f ऑफ x टू द पॉवर n मायनस 1, 2 मायनस 1 ते येईल 1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x प्लस 2 इंटू 1 प्लस cos स्क्वेअर x क्यूब 1 प्लस साइन स्क्वेअर x इंटू 1 being separate constant derivative 0. Again here f of x to the power n f of x to the power n minus 1, 2 minus 1 is 1 into derivative of f of x, derivative of sin x. हे होईल dy by dx इज इक्वल टू, इथून इथपर्यंत टर्म जशाच तसं, इथे आता 2 cos x जशाच तसं, cos x चा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन x, सिंपल टर्म आहे. मधल्या x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ते येईल 1. 3 इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर x होल क्यूब, सॉरी होल स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर x whole square into 2 cos x, and derivative of cos x is minus sin x.
कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एक्स प्लस 2 इंटू 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स होल क्यूब 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स 1 प्लस साइन स्क्वेअर एक्स इंटू 2 sin x and derivative of sin x is cos x सिंपल टर्म आहे आणि आपल्याकडे एक डबल अँगल फॉर्म्युला आहे 2 sin थीटा इंटू कॉस थीटा जर असेल तर त्या जागी आपण sin 2 थीटा लिहू शकता. सिमिलरली 2 sin x इंटू कॉस x जर असेल तर या जागी आपण sin 2x लिहू शकता. हे होईल dy बाय dx इज इक्वल टू हे मायनस इथे लिहू शकता सुरुवातीला -3 इंटू 2 sin x इंटू कॉस x या जागी sin 2x येईल इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर x होल स्क्वेअर 1 प्लस कॉस स्क्वेअर x होल स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 sin x इंटू कॉस x या जागी येईल sin 2x 1 प्लस कॉस स्क्वेअर x होल क्यूब इंटू 1 प्लस साइन स्क्वेअर x. चला लिहून घ्या. हे आपला फायनल आन्सर आहे. याला आपण एक्सटेंड करू शकता. एक्सटेंड जर करायचं असेल तर काय करावं लागते sin 2x कॉमन येईल याच्यासोबत 1 प्लस साइन स्क्वेअर x 1 प्लस साइन स्क्वेअर x कॉमन घ्यावं लागेल आणि 1 प्लस कॉस स्क्वेअर x चा होल स्क्वेअर कॉमन घ्यावं लागेल. हे जर टर्म्स कॉमन घेतलो तर समोर हे प्रॉब्लेम मी एक्सटेंड करू शकतो. चला लिहून घ्या.